सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता साक्षी ही प्रेमाने चैतन्याच्या गळ्यात हात ठेवते आणि म्हणते की चैतन्य हे बघणारे. तर आता लगेच साक्षी ही चैतन्याच्या अगदी समोर येते आणि लगेच चैतन्य हे साक्षीच्या घड्याळात बघतो आणि डोक्याला हात लावत म्हणतो की अरे साक्षी, 12 वाजलेत. अरे मला तर अर्जुन आणि सायलीला पिकअप करायला जायचं होतं. चैतन्य घाबरतच म्हणतो की साक्षी, आता अर्जुन माझ्यावरती भडकणार, मला त्याला पिकअप करायला जायचं होतं. साक्षी म्हणते की अरे चैतन्य, ऐक ना, मला एकटीला इथे असं सोडून जाणार आहेस का तू? चैतन्य म्हणतो की तसं नाही ग साक्षी, पण मला खरंच अर्जुनला पिकअप करायला जायचं होतं. चैतन्य म्हणतो की मी अगोदर तो निघाला का नाही चेक करतो. तर साक्षी म्हणते की अगोदर चैतन्य तू शांत हो. साक्षी म्हणते चैतन्य, तुला वाटतंय ना अर्जुन तुझ्यावर चिडला असेल असे तुला वाटतंय? तर तू तर आत्ता तिकडे गेला तर अर्जुन तुझ्यावरती अजून चिडेल. साक्षी म्हणते की अरे तू त्याला त्याचा राग गेल्यानंतर फोन कर, मग तो तुझ्यावर चिडणार नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो बरोबर आहे साक्षी, तुझं डिसिजन कधी चुकणार आहेस का? तर आता इकडे अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये सायलीच्या प्रेमात हारून गेलेला असतो आणि कॉटवर झोपत हातवारे करत असतो. तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की अर्जुन सर, उठा ना, हवं तुम्हाला कामावर नाही जायचं का? अर्जुन सायली आल्यानंतर उठून बसतो. तर सायली म्हणते की तुम्ही स्वप्न बघत होतात का? अर्जुन म्हणतो तुम्हाला कसं कळलं? तर सायली म्हणते की आणि कोणतं स्वप्न बघत होतं ना ते सुद्धा मला समजलंय. सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही केस लढत असताल आणि एखाद्या साक्षीदाराला हातवारे करून तुम्ही बोलत असताल. तर हसतच अर्जुन म्हणतो की बरोबर आहे. अर्जुन म्हणतो की आजच्या मी सर्व मीटिंग्स कॅन्सल करणार आहे आणि आज मी फक्त आराम करणार आहे सायली. इकडे आता रविराज हा बाहेर पेपर वाचत बसलेला असताना तेवढ्यात तन्वी तिथे येते आणि रविराजला मिठी मारत म्हणते की बाबा मी आली. तर रविराज म्हणतो की झाली का बाळ तन्वी झोप? तर तन्वी म्हणते हो बाबा. तर तेवढ्यात सुमन आणि नागराज सुद्धा तिथे आलेले असतात. तर लगेच सुमन म्हणते की अगं तन्वी, काय काय बघितलं तिथे? तेव्हा नागराज म्हणतो की अगं सुमन, तिला चहा तर पिऊ दे ना, मग ती सांगेल सर्व. सुमन म्हणते तन्वी, आज मी तुझ्या आवडीच्या वड्या केल्यात आणि तांदळाची खीर सुद्धा केली बरं का. तन्वी म्हणते बाबा अगोदर मी फ्रेश होऊन येते बरं का. तर सुमन म्हणते की थांब थांब तन्वी, अगोदर मला तुझ्या ट्रिपचे फोटो आणि व्हिडिओज दाखव. तर तन्वीला मोठा धक्का बसतो. हसतच सुमन म्हणते की एकदाच मला राजस्थान कसं आहे ते बघू दे ना तन्वी. हसतच तन्वी म्हणते की अगं माझा फोन तर आतमध्येच राहिला, मी तो अगोदर घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते सगळे. इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण नाश्ता करत असताना सायली ही खूप आवरून आता सर्वांना नाश्ता वाढत असते आणि हसत असते. त्याच वेळेस अर्जुन त्याचे आवरून आता खाली येऊ लागतो. तर आता अर्जुन हा सायलीकडे बघताच पुन्हा सायलीच्या प्रेमात पडून मोगरा मोगरा झालेला असतो. तर प्रेमाने आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि प्रेमाने बोट करत अर्जुनला आपल्याकडे बोलवते. तर अर्जुन अजूनच मोगरा मोगरा होऊन आता लगेच शेजारीच असलेल्या खांबाला मिठी मारतो आणि अर्जुन आता सायलीच्या प्रेमात हरवून गेलेला असतो. त्यानंतर आता अर्जुनच्या डिशमध्ये सायली ही नाश्ता वाढते. तर प्रेमाने सायलीकडे बघत अर्जुन हा चम्मचमधून आता नाश्ता खाऊ लागतात. सायली ही अर्जुनला खुणावते आणि त्याच्या हातातील चमचा घेऊन प्रेमाने अर्जुनला भरवते. तर आता अर्जुन हा प्रेमाने सायलीकडे बघत असतो. त्यानंतर आता सायली किचनमध्ये जाऊ लागताच अर्जुन पाठीमागे सायलीचा पदर धरतो आणि सायलीच्या पाठीमागे किचनमध्ये येतो आणि लगेच कल्पना ही अर्जुनला भानावर आणते आणि म्हणते काय अर्जुन, पदर कुणाचा धरलायस? तर अर्जुन हा लाजून लाल झालेला असतो. तर हसतच अश्विन हा त्याचा डबा घेऊन अर्जुनकडे बघत कामाला निघून जातो. त्यानंतर आता प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे येतो. तर सायली प्रेमाने अर्जुनचे दोन्ही हाताने गाल ओढू लागते. तर आता लगेच अर्जुन हा सायलीकडे बघत शेजारीच असलेल्या मेथीच्या काड्या डोक्यावरती उंच फेकतो. तर ते बघून कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तुझं चाललं तरी काय? तू ठीक आहेस ना? तर भानावर येत अर्जुन म्हणतो कुठं काय? त्यानंतर अर्जुन आता सोप्यावर येऊन बसतो. तर कल्पना म्हणते की ह्या अर्जुनचं चाललं तरी काय, वेडा झाला की काय? तर आता अर्जुन विचार करतो की मी जरी दुसऱ्यांना वेडा वाटत असलो ना, तरी प्रेमात असं होतं हे मला माहीतच नव्हतं. अर्जुन विचार करतो की चैतन्यने मला सांगितले होते की तू सायली वहिनीच्या प्रेमात पडलायस अर्जुन, आणि तेच बरोबर होतं असे आता अर्जुनला आठवते. अर्जुन विचार करतो की आपण आता चैतन्यला फोन करू आणि अर्जुन त्याचा मोबाईल काढतो. पण पुन्हा अर्जुन विचार करतो की आज तर कुठलीही हिअरिंग नाहीये आणि मीटिंग तर मीच कॅन्सल केली, मग चैतन्य तर आता घरीच असेल.
तर अर्जुन विचार करतो की चैतन्य आता घरीच असेल, तेव्हा घरीच जातो चैतन्याच्या आणि त्याला सरप्राईज देतो. असे म्हणत आता अर्जुन आता चैतन्यकडे जायला निघालेला असतो. इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच पाण्याचा मग घेऊन तिचा मोबाईल पाण्याच्या त्या मगामध्ये बुडवते. तर आता तन्वीचा मोबाईल भिजून तो स्विचड ऑफ झालेला असतो. त्यानंतर आता नाटक करत तन्वी मोठमोठ्याने बाबा बाबा असे ओरडत रडत रविराजकडे येते आणि म्हणते की बाबा, माझा फोन भिजला. मला जरा वाटलं की अगोदर मी फ्रेश होते तर माझा मोबाईल फ्रेश होताना बादलीतच पडला बाबा, बघा ना आता. नागराज म्हणतो की तन्वी, तुझा फोन पाण्यात पडला म्हणजे त्यातील आता मेसेजेस, कॉन्टॅक्ट, फोटो सर्वजण आता बुडाले आणि गेले असतील. तन्वी म्हणते की माझा स्टडीचा सगळे डिझाईन आणि अभ्यास त्यामध्ये होता. माझे सगळे फोटो आणि अभ्यास त्या मोबाईलमध्ये होता. तर लगेच रविराज म्हणतो की अगं, तुझ्या क्लासमध्ये जे तुझे फ्रेंड्स असतील ना त्यांच्याकडून त्या नोट्स सर्व घे. नागराज म्हणतो की सुमन, हे सर्व तुझ्यामुळे झालंय बरं का. आत्ताच तुला फोटो बघायची एवढी हौस होती का? कशाला त्या तन्वीला मोबाईल आणायला पाठवलं तू? तर रविराज म्हणतो की नागराज, तू कशाला सुमनवर ओरडतोस? माझ्याकडे एक जुना हँडसेट आहे, मी आज तो तन्वीला देतो आणि उद्या तन्वी आपण नवीन बाजारातून विकत घेऊ. तर आता इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी, मी आता निघतो बरं का, मला एक महत्त्वाची इम्पॉर्टंट मीटिंग आहे. लगेच साक्षी आता चैतन्याला डबा आणून देत म्हणते की हे घे डबा चैतन्य, तुझ्या आवडीचं काहीतरी केलंय मी, आणि किती जरी काम असलं ना वेळेमध्ये जेवायचं बरं का. गळ्यात हात टाकत साक्षी चैतन्याला म्हणते की चैतन्य, चल निघ आता, नाही तर लग्नाच्या अगोदरच पुन्हा काहीतरी व्हायचं. आणि चैतन्य तिथून हसतच निघून जातो. तर इकडे साक्षी म्हणते की बरं झालं हा चैतन्य निघून गेला, मला त्याचा खूप कंटाळा आला होता. तर आता साक्षी म्हणते की माझा अर्धा वेळ त्या शुगर कोटिंगला वागण्यामध्येच जातोय आणि आता माझ्याकडे खूप वेळ नाहीये, मला आता त्या आश्रमातील फाईल ही शोधावीच लागेल. साक्षी म्हणते या लोकांना काही नवीन पुरावे मिळाले असतील का, हे मला आता शोधून काढलं पाहिजे आणि या चैतन्याने फाईल तरी कुठे ठेवली असेल, असा विचार करून आता साक्षी ही फाईल शोधू लागते. तर आता साक्षीने सगळ्या फाईल्स घेतलेल्या असतात आणि त्या फाईलमध्ये आश्रमातील फाईल कोणतीही साक्षी शोधू लागते. इकडे आता अर्जुन त्याच्या कारमधून चैतन्याच्या घरी येऊ लागतो आणि जात असताना अर्जुनच्या डोळ्यासमोर सायली कशी नाचली होती हे सर्व आता अर्जुनला आठवतं. आपण कसा सायलीच्या पाठीमागे सायलीला आवरण्याचा प्रयत्न केला, पण सायली हातगाडीवर उभा राहून रस्त्यावरती कसा डान्स केला आणि आपण सुद्धा सायलीच्या त्या आनंदामध्ये सहभागी होऊन कसा सायलीसोबत डान्स केला, हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर जात असताना येत असते. आणि लगेच आता सायली ही अर्जुनला किस देते. तर अर्जुन म्हणतो की मला माझ्या लाईफमधली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आता माझ्या सगळ्यात बेस्ट फ्रेंडला सांगायलाच हवी, असे म्हणून अर्जुन आता लगेच त्याची कार चैतन्याच्या घरासमोर वळवतो आणि आता अर्जुन हा कारमधून उतरत चैतन्याच्या घराचा दरवाजा उघडतो. पण त्याच वेळेस आता अर्जुन समोर एक मोठे सत्य आलेले असते आणि साक्षी ही चैतन्याच्या मिठीत असल्याचे अर्जुन बघतो. रागाने बेफान होत मोठे डोळे करून अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, काय करतोयस तू? अर्जुन म्हणतो की चैतन्य प्लीज मला सांग, ही साक्षी शिकरे तुझ्या घरात काय करते? तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, साक्षीवर माझं प्रेम आहे आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन हा चैतन्यकडे बघू लागतो. तर आता साक्षीचा खरा चेहरा चैतन्यसमोर आणून अर्जुन कसा चैतन्याला साक्षीपासून वेगळे करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.